हॅलो हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरील एसपी ट्युटोरियल्स। तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता पहिली मधील युनिट पहिला लेसन नंबर 1.4 चिट चॅट। तर लेट अस ग्रीट म्हणजे काय? एकमेकांना शुभेच्छा देणे। हा मुलगा हाय म्हणतोय तर ही मुलगी हॅलो म्हणते। सकाळ असल्यामुळे सनराइज झाल्यामुळे सकाळी सकाळी आपण ग्रीट करत असताना गुड मॉर्निंग म्हणतो। तर त्याचे रिप्लाय देत असताना मुलगी सुद्धा काय म्हणणार? व्हेरी गुड मॉर्निंग। तर अशा प्रकारे हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग अशा प्रकारे आपण एकमेकांना ग्रीट करू शकतो। ग्रीट म्हणजेच काय? शुभेच्छा देणे। पुढचा आहे लिसन अँड यूज। टीचर, व्हॉट डू यू डू इन द मॉर्निंग? टीचर इथं आपल्याला प्रश्न करत आहेत, स्टुडंट्सला प्रश्न विचारत आहेत। तुम्ही सकाळी काय करता, किंवा तुम्ही दुपारी काय करता, किंवा तुम्ही संध्याकाळी काय करता, किंवा तुम्ही रात्री काय करता? तर इथं प्रश्न विचारला गेलेला आहे व्हॉट डू यू डू इन द मॉर्निंग? तर स्टुडंट्स आन्सर देतो आय टेक अ बाथ इन द मॉर्निंग। तर अशा प्रकारे खाली काही आपल्याला सेंटेन्स देण्यात आलेले आहेत, त्या सेंटेन्सचा वापर आपल्याला इथं करायचा आहे ऍज अ स्टुडंटच्या जागी। तर टीचर आपल्याला क्वेश्चन विचारणार, त्यानुसार आपल्याला ह्या सेंटेन्सचा वापर करायचा आहे। आता मॉर्निंग म्हटल्यावर काय करणार आपण? टेक अ बाथ, टेक अ ब्रेकफास्ट। तर अशा प्रकारे आपण दोन सेंटेन्स इथं स्टुडंटसाठी प्रिपेअर करू शकतो। फर्स्ट वन झालं आय टेक अ बाथ इन द मॉर्निंग, आय टेक अ ब्रेकफास्ट इन द मॉर्निंग। काय म्हणायचं? आय टेक अ ब्रेकफास्ट इन द मॉर्निंग। हे झालं मॉर्निंग साठी। पुढचं आहे नेक्स्ट क्वेश्चन विचारते टीचर, व्हॉट डू यू डू इन द आफ्टरनून? आफ्टरनून म्हणजे तुम्ही दुपारी काय करता? आय टेक अ रेस्ट इन द आफ्टरनून। काय म्हणायचं? आय टेक अ रेस्ट इन द आफ्टरनून। पुन्हा आफ्टरनून बद्दल विचारल्यावर पुन्हा काय म्हणायचं? आय टेक अ लंच इन द आफ्टरनून, आय टेक अ लंच इन द आफ्टरनून। व्हॉट डू यू डू इन द इव्हनिंग? पुढचा प्रश्न आहे व्हॉट डू यू डू इन द इव्हनिंग? आय प्ले इन द इव्हनिंग, आय प्ले विथ माय फ्रेंड्स इन द इव्हनिंग असं म्हटलं तरी चालेल। आय complete my homework in the evening, I complete my homework in the evening. What do you do in the night? Student म्हणतात I listen the story in the night, I listen the story in the night. किंवा पुढचं सेंटेन्स पण होऊ शकेल I take a dinner in the night, I take a dinner in the night. अशा प्रकारे आपण टीचर आणि स्टुडंट्स कन्व्हर्सेशन इथं क्रिएट करू शकतो। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन। बाय बाय।